जुनं ते सोनं. तुम्हाला माहिती आहे का हो, ही सालपापडी आता का नाही कमीच होत आहे. कारण की आता अलीकडे ना जे आपण प्लेटच्या खाली दाबून किंवा वाफवून ज्या पापड्या केल्या जातात ना, त्याच्यापेक्षा ना कितीतर पटीनं ही सालपापडी किंवा भातवडी खूप सुंदर चवीला लागते. जुन्या काळातल्या बायकांना हे 5-7 दिवस ना भिजत घालायच्या, घरभर त्याचा वास सुटायचा. पण तेच पदार्थ ना माणसांना खूप आवडीनं खायची. शेतकरी माणसं किंवा जुनी माणसं आहेत ना, भातुडी आण आरावर भाजून किंवा गॅसवर भाजून, तर त्याची चव वेगळीच. तर ही पापडी आहे ना आपण करणार आहोत आपल्या सोनाली किचनमध्ये. मी तर पहिल्यांदा करत होते, थोडासा बिघाड झाला होता, पण नंतर आमच्या नंदूबाईंनी सगळा सावरून घेतला. तर इथं काय करायचं, 4 ते 5 दिवस आहे ते तांदूळ स्वच्छ ना भिजत घालायचं. रेशनिंगचा तांदळाचा शक्यतो वापर करा हे सालपापडी करताना, म्हणजे ही सालपापडी ना खूप सुंदर चवीला लागते बरं का. तर हे आता 5-7 दिवस मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं. घरची माणसं म्हणायला लागली होती काय घातलेच असलं भिजत. तर हे जेवढं भिजल किंवा जास्त ना त्याला फेस वगैरे येईल तेव्हा ना ही सालपापडी ना खूप सुंदर चवीला लागते. तर काय करायचं, आपण हे आता स्वच्छ पाण्यानं रोज 4-5 दिवस ना एकदा धुवायचं. आणि ना धुवून झाल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी पाणी स्वच्छ 2-3 वेळा धुवून ना एका कापडावर ना सुकत घालायचं. सुकत घालायचं म्हणजे हे फॅन खाली सुकत घालायचं, उन्हात वगैरे घालायचं नाही. दिवसभर घातलं तरी सुद्धा चालतं, किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे वाळत घालायचं, म्हणजे सकाळपर्यंत चांगलं खडखडीत वाळलं जातं. गिरणीतून किंवा पहिल्यातल्या बायका तर खलबत्त्यामध्ये चेचून ना ही पीठ करायचं, किंवा मिक्सरमध्ये. नंतर अलीकडे मिक्सरमध्ये बारीक करत होती, आता तर गिरणीतून दळून आणतात. मी तर गिरणीतून दळून आणलंय बरं का. तर फॅन खाली हे सुकवलं, दिवसभर सुकवलं, आणि नंतर दुसऱ्या दिवशी ना हे गिरणीतून दळून आणलं आहे बघा. अगदी पीठ असं बारीक करून घ्यायचं. खूप सुंदर असं हे चवीला लागणारी सालपापडी, जुनं ते सोनं. मी कायमसारखं आवर्जून म्हणते की जुन्या वस्तू आहेत ना म्हणजे त्याला तडजोडच नसते एवढं, म्हणजे त्याला नाही वेगळंच चव. तर आता काय करायचं, हे पीठ आहे ते सगळं मी त्या ह्याच्यातच भिजवून घेतलं. मी चाळून पहिल्यांदा घेतलं होतं डब्यात. डब्यात चाळून घेतल्यानंतर टोपात किंवा ह्यामध्येच मी डायरेक्ट घेतलं आहे भिजत. ह्याला नाही जेवढं जे पातेल बघत आहात ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, तेवढे 4 पातेलं पाणी बसलं या पिठामध्ये बरं का. कारण की पीठ आहे ते चिकट असल्यामुळं पाणी जास्त ऑब्झर्व केलं जातं. भिजण्यापुरतं एवढं पाणी घातलं, आणि जेव्हा आपण करल तेव्हा नाही ह्यामध्ये लागल तसं पाणी वापरायचं, घटसर वगैरे पातळ. तर इथं मी 4 पातेलं पाणी घालून छान असं गार 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 पीठ सगळं गुटळ्या आहेत त्यांना मिक्स करून घ्यायच्या. आणि तुम्हाला सांगतो, ती ही चुकून तुमच्या भातोड्या चुकल्या तर तुम्ही ना ह्याच्या आपण ना हे सुद्धा केलं चालतं, कुरड्या केल्या तरी सुद्धा चालतं. हे पीठ तर नाश होणार नाही 100%. काहीतरी ह्याचं बनवू शकतं, सांडगं बनवू शकतं, भातोड्या बनवू शकतात, किंवा कुरुड्या काहीसुद्धा चकल्यासुद्धा बनवू शकतात. हे चिली मिक्स घालून ना हे करायचं. तर ह्याला ना मात्र माणसं मांडायला लागतात. मांडळ म्हणजे किती 4-5 बायका, घरात कोण नसलं तरी सुद्धा चालतं. पण हे जी कसं असतं, बिघडण्याची शक्यता असतात. जवळ आसपास पाहिजेत, कोणतर पाहिजे का थोडंसं बिघडलं तर काय तर हे झालं पाहिजे की बाब सांगणारी माणसं. पहिल्यांदा माझं थोडंसं बिघडलं होतं, पण आमच्या नंदूबाईंनी सगळं व्यवस्थित केलं. शेगडीवर मी पातेलं ठेवलं होतं, वरती वाफ लागना, त्यामुळे करताना तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर करा. त्याची वाफ आहे ती वरपर्यंत गेली पाहिजे, प्लेटपर्यंत, मग तीही शिजलं जातं. तर आमच्या नंदूबाई आहेत, त्यांनीच माझं सगळं काम व्यवस्थित करून घेतलं आहे. पहिल्याच्या थोड्या तुटक्या फुटक्या झाल्यात, आणि त्याचा व्हिडिओ मी पहिल्यांदा तुम्हाला टाकला आहे. थोडंसं मालिक बिघड काय ती बघू शकताय तुम्ही व्हिडिओ तसं. तर नंतर तिने व्यवस्थित केलं, खूप सुंदर चवीला झालत्या. आणि ह्या कच्च्या खायला कुणाकुणाला आवडतात ह्या ओल्या, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण की ह्या ओल्या ना भातोड्याच्या आम्ही जबरदस्त फॅन होतो बरं का. की हे करण्यासाठी शेजारची सुद्धा असली तर मन घालायसाठी आम्ही तिकडे जात होतो, मागून खात होतो. आमची काकी तर खूप असं खाण्यासाठी फक्त किलोवर ना भिजत घालायची. कारण की आम्ही बच्चे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी ना माझ्या 2 भावांना, मला असे 5-6 बच्चे पार्टी आहेत ना, त्यांच्यासाठी 1 किलो ना भातोड्यांना भिजत घालायची आणि ओल्या खायला द्यायची अशीच. तर या जुन्या गोष्टी ना खूप जबरदस्त आहेत. ही भातोडी बघून तर मला जुने दिवस आठवले, आणि सुंदर अशा भातोड्या तयार झाल्या. तुम्ही पण वाळवण्याचे पदार्थ करत असाल तर ही भातोडीसुद्धा नक्की करा बरं का आवर्जून. जुन्या गोष्टी आठवतात सुद्धा, आणि चवीला सुद्धा छान लागतात. आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मला तर ही भातोडी भाजून खायला आवडते तळण्याऐवजी, कारण की आम्ही तर ना भाजून खात होतो बरं का, आरावर आणि चुलीवर जे असते ना त्याच्यावर किंवा गॅसवर खूप चवी लागते. तुम्ही तळून खाणं असाल तर नक्की खावा. बरं, जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि खाऊन बघतं म्हणायचं भारीच की.